नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती होणार आहे, कोणत्या पॉईंटवरती होणार आहे. ओके, चल तर मग सुरुवात करूया. आजचा आपला जो व्हिडिओ होणार आहे तो होणार आहे आजच्या मार्केटच्या ओव्हरव्ह्यूवरती प्लस उद्याचे मार्केट ओपन होणार आहे त्यासाठी आपलं काय प्रिडिक्शन राहिलं पाहिजे, आपलं काय व्ह्यू राहिलं पाहिजे, त्यावरती हा पूर्ण व्हिडिओ डेडिकेटेड आहे. आता सर्वात महत्वाचं बँक निफ्टी इंडियन मार्केटमध्ये आहेच, पण त्याआधी आपण युएस मार्केट राईट म्हणजे ग्लोबल मार्केटमधलं सर्वात इम्पॉर्टंट असं युएस मार्केट तिथं काय झालंय ते बघूया. जर युएस मार्केट बघितलं तर युएस मार्केट पूर्णतः काय आहे, निगेटिव्ह आहे. आपण जर त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे डाऊ जोन्स जर बघितलं, डाऊ जोन्स पूर्णतः निगेटिव्ह ट्रेड करत आहे टुडेसाठी. बघितलं जवळजवळ 272 पॉईंटने निगेटिव्ह डाऊ जोन्स आहे. राईट, नॅसडॅक सुद्धा जवळजवळ 84 पॉईंटने निगेटिव्ह आहे आणि S&P 500 सुद्धा 40 पॉईंटने जवळजवळ निगेटिव्ह आहे, म्हणजे कन्सोलिडेट करत आहे. ओके, जर आपण बघितलं त्यामध्ये काय चालू आहे तर व्यवस्थित बघूया. डाऊ जोन्स जर बघितलं आपण, डाऊ जोन्स जी गिरावट चालू झाली तिथून डायरेक्ट डाऊन 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 डायरेक्ट इथपर्यंत आलाय. राईट, जो आपला व्ह्यू होता एक्झॅक्ट तसंच आहे. राईट, त्यानंतर नॅसडॅक बघितलं, नॅसडॅक मध्ये सुद्धा एक्झॅक्ट तेच आहे. नॅसडॅक सुद्धा डाऊन साईडला ट्रेड करत आहे. ओके, त्यानंतर S&P 500 बघितलं तर S&P 500 सुद्धा निगेटिव्हला ट्रेड करत आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे आपलं एशियन मार्केट म्हणलं की त्यामध्ये सर्वात महत्वाचं निकाय मध्ये बघा हा डाऊनफॉल किती मोठा आलाय. निकाय जर बघितलं तर निकायमध्ये काय दिसतंय बघू शकता. निकाय पूर्णतः डाऊनफॉल आला, इथनं डायरेक्ट डाऊन झाला. 69,000चं रिजेक्शन होतं. एक्झॅक्टली आपण जे व्ह्यू होता आपला, राईट, लिक्विडिटी एरिया स्वीप झाला. लिक्विडिटी एरिया स्वीप झाल्यानंतर डाऊन साईडला आला. आता तुम्हाला जो दुसरा सपोर्ट सांगितलाय तो 66,000चा मी सांगितलेला. ओके, तिथं कसं रिॲक्ट करतं हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर जर बघितलं पुढचं तर आपलं सर्वात महत्वाचं हँगसेंग मध्ये काय चालू आहे. हँगसेंग जर बघितलं ते एवढं इम्पॉर्टंट इंडियन मार्केटसाठी नाहीये, पण ते निगेटिव्ह ट्रेड करत आहे. राईट, त्यानंतर कंपोजिट जर बघितलं तर कंपोजिट मध्ये काय चालू आहे, कंपोजिट सुद्धा बऱ्यापैकी कन्सोलिडेट करताय. ते इंडियन मार्केटसाठी एवढं इम्पॉर्टंट नाहीये. राईट, त्यानंतर जर बघितलं आपण एफटीएससी काय ट्रेड करत आहे, एफटीएससी सुद्धा निगेटिव्ह ट्रेड करत आहे, पण ते सुद्धा आपल्या इंडियनसाठी एवढं इम्पॉर्टंट नाही. ओके, आता आपल्या सर्वात महत्वाचं आहे इंडियन मार्केट. आता इंडियन मार्केट म्हटलं की सर्वांचा आवडतं आहे बँक निफ्टी, आणि बँक निफ्टी ही फार महत्वाची आहे सर्वांसाठी. ओके, जस्ट अ मिनिट. बँक निफ्टी जर बघितलं आपण तर बँक निफ्टी मध्ये काय चाललंय ते बघूया. आता बँक निफ्टी आहे, बँक निफ्टीमध्ये आज काय झालंय. बँक निफ्टी जर बघितलं आपण तर बँक निफ्टीने काय केलंय, राईट, बँक निफ्टीने सुद्धा एकदम स्ट्रॉंग निगेटिव्ह मुवमेंट दिली आहे. पहिलं काय झालं, छोटीशी गॅप अप मुवमेंट, आपल्याला वाटलं की अप साईडला मार्केट जाईल, पण तसं झालं नाही. स्टार्टिंगला वाटलं, पण त्यानंतर परत एकदा डाऊन साईडला ढकलण्यात आलं इंडियन मार्केटला. ओके, आणि त्यानंतर बँक निफ्टी पूर्णतः स्ट्रॉंग डाऊन साईडला आली. कन्सल्टेशनच आहे म्हणा, का याला म्हणता येणार नाही की खूप मोठी मुवमेंट आहे. याला 15 मिनिटात टाइम फ्रेम मध्ये दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला इझी जाईल समजायला. हे पूर्णतः कन्सल्टेशन आहे. जस्ट हे बघा, आता प्रिव्हियस डेचा हा लो आहे. राईट, इथे सुद्धा नाही आलं, मार्केट ओपन झालं. ओपन झाल्यानंतर स्ट्रॉंग डाऊन मुवमेंट, डाऊन आल्यानंतर बघू शकता इथे एकदम स्ट्रॉंग मुवमेंट पकडली मार्केटने. त्यानंतर ठीकठाक अप साईडला गेलं, त्यानंतर कन्सोलिडेट करते. ओके, सो अजूनही जो माझा व्ह्यू आहे तो निगेटिव्ह बनतोय. पॉझिटिव्ह व्ह्यू इंडियन मार्केटमध्ये माझा बनत नाहीये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा माझा जो व्ह्यू आहे तो निगेटिव्ह आहे. जेवढे पण पॉईंट आहेत ते पूर्णतः निगेटिव्ह मध्ये जातात. राईट, आपण ग्लोबल मार्केट बघितलं, ग्लोबल मार्केट पूर्णतः निगेटिव्ह आहे. राईट, त्यामुळे आणि मेन सर्वात महत्वाची कधी पण ध्यानात ठेवा, इंडियन मार्केटमध्ये एव्हरेजिंग झालेली नाही. मेन म्हणजे बँक निफ्टीमध्ये एव्हरेजिंग झाली नाही. सो बँक निफ्टीला जो पहिला स्कॅल्पिंगसाठी सपोर्ट आहे तो जर बघितला तो 57,165 रुपयाचा आहे. आणि त्यानंतर जर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट बघितला त्यानंतरचा, तर सर्वात महत्वाचा जो सपोर्ट आहे तो आहे आपला 57,100 रुपयाचा. आणि त्याच्या खाली जर आला तर तो सपोर्ट येतो 56,170 रुपयाचा, एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ओके, सो तिथपर्यंत जर आलं आणि एकदम जर स्ट्रॉंग मोमेंट हवी असेल मार्केटला, तर मार्केटला 55,400च्या लेवलला यावं लागेल. म्हणजे मार्केटमध्ये जवळजवळ 2,000 पॉईंटची गिरावट जर आली, ध्यानात ठेवा पहिला सपोर्ट पहिला सपोर्ट आहे 56,700चा. ओके, त्यानंतर दुसरा सपोर्ट आहे 56,300चा. तिसरा सपोर्ट आहे 56,056चा आणि चौथा सपोर्ट आहे 55,500चा. हा जो सपोर्ट राहील 55,500चा, ओके, हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आणि जर मार्केट आलं तर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग एव्हरेजिंग झालेली असेल, आणि त्या एव्हरेजिंग नंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट तुम्हाला बघायला भेटू शकते. कदाचित मार्केट हायर हाय सुद्धा इथनं ब्रेक करू शकतो जर ह्या लेवलला जर मार्केटने टच केलं तर. ओके,
हे आपलं बँक निफ्टीचा. जर रेजिस्टन्स जर बघितला इमिडिएट रेजिस्टन्स, तर इमिडिएट म्हणजे तत्कालीन जो रेजिस्टन्स आहे तर तो बघितला, तर जो पहिला आहे 57,700चा, राईट. इथून एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे आणि त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स डायरेक्ट 58,500चा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. पण शक्यतो माझा असं व्ह्यू आहे की इंडियन मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग गिरावट यायला पाहिजे ना, त्यानंतरच मार्केटमध्ये एव्हरेजिंग होईल. तोपर्यंत इंडियन मार्केटमध्ये एव्हरेजिंग होणार नाही. ओके, तर बघितलं इथं. ओके, आय होप तुम्हाला बँक निफ्टीचं अनालिसिस समजलं असेल, राईट. त्यानंतर आपलं सर्वात महत्वाचं आहे निफ्टी फिफ्टी. निफ्टी फिफ्टीमध्ये काय चालू आहे? निफ्टी फिफ्टीमध्ये खूप स्ट्रॉंग मुवमेंट पुट साईडला तुम्हाला बघायला भेटली असेल, राईट. पण निफ्टी फिफ्टीमध्ये काय झालं माहिती आहे का? निफ्टी फिफ्टीमध्ये तेच आहे, जो व्ह्यू आपला आहे तेच एक्झॅक्टली. आता निफ्टी फिफ्टीमध्ये इमिडिएट सपोर्ट सपोर्ट आहे इथे कुठं 24,154चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. परंतु तिथं मला नाही वाटत की मार्केट जुमाना. मार्केटने जर तिथून जर ब्रेक मारला, सो मार्केट वन टाइम खाली जाऊ शकते. ओके, आणि जर खाली आला तर पहिला जो सपोर्ट आहे माझ्या व्ह्यू नुसार, तो सपोर्ट पहिला सपोर्ट आहे 24,091चा, राईट. त्यानंतर दुसरा सपोर्ट येतो 23,970चा, आणि जो तिसरा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट असेल तो आहे जवळजवळ 23,239चा, राईट. राईट, इथं 239, 139चा हा सपोर्ट आहे. मला नाही वाटत की मार्केट इतके वर टिकू शकतं जर मार्केट हायर हाय ब्रेक करत असेल, आणि ही पूर्णतः निगेटिव्ह साईन आहे मार्केटसाठी, राईट. तर स्ट्रेंथ सुद्धा निगेटिव्ह आहे. सो मार्केटचा पहिला सपोर्ट राहील 24,085चा, दुसरा सपोर्ट राहील 23,966चा, आणि तिसरा सपोर्ट राहील 23,583चा, राईट. हे याचे सपोर्ट आहे 1, 2, 3. ओके, याला इथं मार्केट कसं रिॲक्ट करतो? हा पहिला सपोर्ट आहे, इथे जर थोडंसं रिएक्शन केली तर मार्केट परत एकदा 24,245 पर्यंत जाऊ शकतो. तिथून जर ब्रेक होऊन परत 23,966ला येऊ शकतो, आणि जर तिथून जर ब्रेक झालं तर ध्यानात ठेवा 23,583चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट, आणि त्याच्या खाली 23,139ला, राईट, 139ला मार्केटची ऍव्हरेजिंग होती, आणि तिथूनच मार्केटमध्ये बुस्टर मुवमेंट येऊ शकते. ओके, आणि मार्केट हायर हाय सुद्धा ब्रेक करू शकतो. आता हे सर्वात महत्वाचं आहे. हे कशावरती डिपेंड आहे? हे आहे आपल्या आयटी सेक्टरवरती. आयटी सेक्टर कसं ट्रेड करता ते फार महत्वाचं आहे. आयटी सेक्टर जर बघितलं आपण, आयटी सेक्टरचा इथं विषय अजून कुठं आहे? आयटी सेक्टर जर बघितलं तर आयटी सेक्टरमध्ये आपल्याला बघायला भेटेल आयटी सेक्टर पूर्णतः निगेटिव्ह ट्रेड करत आहे. आयटी सेक्टरने पूर्णतः इथून रिजेक्शन घेतलं, इथून रिजेक्शन घेतल्यानंतर डाऊन साईड आयटी सेक्टरमध्ये चालू आहे. आणि आता जर सपोर्ट बघितला आयटी सेक्टरचा 29,000चा पहिला सपोर्ट आहे, इमिडिएट सपोर्ट, आणि दुसरा सपोर्ट जर बघितला तर डायरेक्ट 28,000चा एकदम 28,400चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आयटी सेक्टरला आहे. आणि रिजेक्शन जर बघितलं, रिजेक्शन तेच 31,745चं एकदम स्ट्रॉंग रिजेक्शन आयटी सेक्टरमध्ये आहे, असा माझा व्ह्यू आहे. त्यानंतर सेन्सेक्स फार महत्वाचा आहे. सेन्सेक्स मध्ये काय चाललंय ते बघूया आपण. आता सेन्सेक्स बघितलं तर सेन्सेक्स मध्ये खूप स्ट्रॉंग पुट साईडचं मुवमेंट आपल्याला बघायला भेटले. सेन्सेक्सने हा लोअर लो ब्रेक केला. लोअर लो ब्रेक केल्यानंतर आता सेन्सेक्सला एकदम जर इमिडिएट सपोर्ट हवा असेल तर तो सपोर्ट आहे 76,700 जवळजवळ 24 ते 54 रुपयाचा सपोर्ट आहे. ओके, त्याच्या खाली जर आले तर त्याच्या खाली सगळ्यात महत्वाचा सपोर्ट आहे 76,076चा. हा सपोर्ट फार महत्वाची भूमिका निभावेल सेन्सेक्स मध्ये. ओके, आय होप माझा असं व्ह्यू आहे. ते एक्झॅक्ट जर तसं गेलं मार्केट, एक्झॅक्ट जर तसं मार्केट गेलं तर मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंग मुवमेंट येऊ शकते. ओके, जर कुठे येईल, पहिला जो सपोर्ट आहे तो आहे 76,750चा, दुसरा सपोर्ट आहे 76,150चा, आणि तिसरा सपोर्ट आहे 75,300चा, राईट. ओके, इथं कसं रिॲक्ट करते फार 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 महत्वाचं आहे. ओके ओके, आणि रेजिस्टन्स जर बघितलं इमिडिएट रेजिस्टन्स 79,247चा इमिडिएट रेजिस्टन्स आपल्याला बघायला भेटतो सेन्सेक्स मध्ये. ओके, त्यानंतर जर बघितलं आपण सर्वात महत्वाचं ग्लोबल मार्केटमध्ये काय आलं? सर्वात महत्वाचं क्रिप्टो, राईट. पहिला आपण बघूया फॉरेक्स मध्ये काय चालू. फॉरेक्सच्या आधी सर्वात महत्वाचं आपलं डॉलर मध्ये काय चालू आहे ते बघूया. डॉलर जर बघितलं तर डॉलर सुद्धा निगेटिव्ह ट्रेड करत आहे कुठेतरी, म्हणजे इन द सेन्स इंडियाच्या विरुद्ध ट्रेड करत आहे, म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये चालू आहे डॉलर. डॉलर जर बघितलं तर डॉलर 99 रुपयाला आहे. जर इथून जर डॉलर उडाला तर डॉलरला 100 रुपये 61 पैशाला जर डॉलर गेला तर ध्यानात ठेवा इंडियन मार्केटमध्ये परत एकदा निगेटिव्ह मुवमेंट येऊ शकते. इथून जर इथं गेला 100 रुपये 48 पैशापर्यंत जर डॉलर गेला तर इंडियन रुपये पडू शकतो, आणि इंडियन रुपये म्हणजे इंडियन रुपयाची व्हॅल्यू कुठेतरी कमी होऊ शकते डॉलर समोर. आणि जर तसं झालं तर ध्यानात ठेवा इंडियन मार्केटमध्ये बऱ्यापैकी ऍव्हरेजिंग होऊ शकते. परत प्रॉफिट बुकिंग झाली तर परत अप साईडला इंडियन मार्केट जाऊ शकतं. ओके, राईट. त्यानंतर आपलं फॉरेक्स मार्केट बघूया. फॉरेक्स मार्केटमध्ये काय चालू आहे? फॉरेक्स मार्केट म्हणलं की सर्वात महत्वाचं आपलं USD येणार, म्हणजे इंडियन करन्सीचा पेअर. ओके, 95 रुपयाला बघितलं तुम्ही गेले का? डॉलरची रुपयाची किंमत काय झाली? वाढली का डॉलर समोर? हे बघा
म्हणजे 95 रुपयाचा $1 झालाय आता जवळजवळ. ओके, म्हणजे आपलं कुठेतरी कमकुवत जीडीपीचं हे लक्षण आहे. सो राईट. सो आता इथनं बघा सपोर्ट कुठनं घेतला, सपोर्ट एक्झॅक्ट 94 रुपयापासून घेतला 95ला, आणि रेजिस्टन्स जर बघितला तर 96 रुपयाला आहे. जर 96 रुपयापर्यंत जर आपला रुपया गेला तर ध्यानात ठेवा इंडियन मार्केटमध्ये निगेटिव्ह मुवमेंट परत एकदा येऊ शकते. ओके, ह्याच मंथमध्ये येऊ शकते. त्यानंतर युएसडी जपान जर बघितलं तर युएसडी जपान कुठेतरी निगेटिव्ह ट्रेड करत आहे. जर 2 आवर बघितलं, राईट, एक्झॅक्टली सपोर्ट घेतला, सपोर्ट नंतरची मुवमेंट आहे. 4 आवरची टाइम फ्रेम लावतो त्यामध्ये एक्झॅक्टली तुम्हाला समजेल. ओके, राईट. आज जर पहिला रेजिस्टन्स बघितला 160 रुपयाला एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, आणि त्या खाली जर एक्झॅक्ट सपोर्ट जर हवा असेल तर तो पहिला सपोर्ट आहे आपला येतो 158 रुपयाचा सपोर्ट आहे. ते जर रिॲक्ट झालं तर परत एकदा अपसाईडला स्ट्रॉंग मुवमेंट देऊ शकतं. ओके, त्यानंतर सर्वात महत्वाचं आपलं आलं युरो युएसडी. युरो युएसडी जर बघितलं, युरो युएसडी कसं ट्रेड करताय ते बघा एकदा. राईट, आपण ज्या प्रकारे त्याचा व्ह्यू ठेवला आहे एक्झॅक्ट तसंच युरो युएसडी चालू आहे. त्याचं पहिलं टार्गेट जे आहे ते 1.17चं एक पहिलं टार्गेट आहे. 1.17 144चं पहिलं टार्गेट आहे. इथं कसं सपोर्ट घेतला तुम्हाला सांगितलेलं आहे मी. व्यवस्थित आलं इथं, व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडली, प्राइस ऍक्शन वरती टॅप करते. ही पहिलंच टार्गेट आहे 1.17चं, राईट, 144चं. इथं जर व्यवस्थित रिॲक्ट झालं तर ध्यानात ठेवा ते टार्गेट सुद्धा अचीव होऊ शकतं युरो युएसडी. युरो युएसडी मध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह व्ह्यू ठेवा. त्यानंतर जर बघितलं आपलं क्रिप्टोमध्ये काय चाललंय, क्रिप्टोमध्ये सर्वात महत्त्वाचं आपलं बिटकॉईनमध्ये काय चाललंय, बिटकॉईन परत एकदा अप साईडला मुवमेंट देताना आपल्याला दिसू राहिले. राईट, बघितलं तुम्ही आपल्या या कालचा जो होता एक्झॅक्ट मुवमेंट आली, एक्झॅक्ट मुवमेंट नंतरची ही मुवमेंट आहे. ओके, हा सपोर्ट आहे, या सपोर्टवरती व्यवस्थित टॅप झाले. टॅप झाल्यानंतर बघा तुम्ही मुवमेंट बघा, ही खूप स्ट्रॉंग मुवमेंट सी साईडला आली. आणि स्कॅल्पिंगसाठी सर्वात बेस्ट आहे जे आता ते माझा व्ह्यू आहे तो आहे फक्त बिटकॉईन. क्रिप्टोमध्ये इथेरियम सुद्धा आलाय. इथेरियम सुद्धा खूप भारी आहे सध्या. इथेरियम जर बघितलं तर इथेरियम मध्ये सुद्धा अशाच मुवमेंट आहे. बघू शकता तुम्ही इथेरियम मध्ये सुद्धा एकदम स्ट्रॉंग सी साईडला मुवमेंट बघायला भेटली. जो माझा व्ह्यू आहे इथेरियम लवकरच 2400 रुपयापर्यंत जाऊ शकतो. आणि एक्झॅक्ट जर तसं झालं तर ध्यानात ठेवा पहिलं जे टार्गेट आहे इथं सपोर्ट घेतला त्यांनी व्यवस्थित. राईट, 1861 रुपयाला सपोर्ट घेतला आणि 1861 रुपयाला सपोर्ट घेऊन माझं टार्गेट आहे ते 2037 रुपयापर्यंत इथेरियम जाऊ शकतं ह्या मंथच्या एंडिंग पर्यंत असं मला वाटतंय. ओके, राईट, हे झालं. त्यानंतर कमोडिटीमध्ये सर्वात महत्वाचं आपलं गोल्ड म्हणजे सोनं. सोन्यामध्ये काय दिसतंय, सोन्यामध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटते. सोनं एकदम स्ट्रॉंग म्हणजे गोल्ड एकदम स्ट्रॉंग अप साईडला मुवमेंट देताना दिसतंय. राईट, 1,55,000ला आता गोल्ड चालू आहे. माझा जो व्ह्यू आहे त्यांना ठेवा तो काय सांगतोय, तो हे पहिलं रिजेक्शन आहे 1,55,280 रुपयाचं एक रिजेक्शन आहे. इथं कसं रिॲक्ट करतं हे फार फार महत्वाचं आहे. राईट, इथून जर ही लाईन जर ब्रेक झाली तर ध्यानात ठेवा दुसरा रेजिस्टन्स जो राहील त्याचा मग तो 1,60,000. राईट, 1,60,000च्या घरात गोल्ड परत एकदा जाऊ शकते. आणि जर तिथं गेलं तर मुवमेंट एकदम स्ट्रॉंग येऊ शकते. ओके, राईट, ध्यानात ठेवा ही मुवमेंट फार फार महत्वाची राहील आपल्या गोल्डमध्ये. ओके, ओके, तर सर्वात महत्वाचं गोल्डमध्ये जर आता बघितलं तर 1,60,000चं मला पहिलं रिजेक्शन दिसतं. आणि 1,60,000नंतर जर बघितलं तर मला ते दुसरं रिजेक्शन दिसतं ते 1,69,000 दिसतं. पण मला नाही वाटत की 1,55,000ला गोल्ड टिकू शकतं. जर तिथं गोल्ड टिकलं जर तिथं गोल्ड टिकलं तर मार्केट जर याला ब्रेक केलं तर परत एकदा अप साईडला जाऊ शकतं. पण माझा व्ह्यू काय सांगतोय की परत एकदा 1,47,000ला गोल्ड येऊ आणि 1,47,000पासूनच मार्केटमध्ये परत एकदा अप साईडला मुवमेंट गोल्डमध्ये बघायला भेटू शकते. आता हे झालं आपलं गोल्डचं. त्यानंतर जर बघितलं सर्वात महत्त्वाचं क्रूड ऑइल मध्ये काय चालू आहे. क्रूड ऑइल जर बघितलं तर क्रूड ऑइल मध्ये परत एकदा डाऊनफॉल इथून बघायला भेटू शकतो. हा रेजिस्टन्स एरिया आहे क्रूड ऑइल मध्ये. आणि कोणता 8,100 रुपयाचा हा ऑइल साठी एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स एरिया आहे. आणि परत एकदा इथून प्राइजेस बऱ्यापैकी खाली कन्सोलिडेट करू शकतात. राईट, पण कन्सोलिडेट नाही करणार, पहिली लिक्विडिटी थोडी ग्रॅप करा, इथलच्या ऑर्डर आहेत त्या फिल करायला जाईल. 8,500 रुपयापर्यंत एकदा क्रूड ऑइल जाऊ शकतो. त्यानंतर डाऊनफॉल क्रूड ऑइल देऊ शकतं असा माझा व्ह्यू दिसतोय. ओके, त्यानंतर जर बघितलं की सर्वात महत्वाचं आहे सिल्वरमध्ये काय चाललंय ते सांगतो एकदा. सिल्वर जर बघितलं तर सिल्वरमध्ये एकदम स्ट्रॉंग निगेटिव्ह मुवमेंट आली. राईट, जवळजवळ 7,000 सिल्वर पडताना दिसले आपला. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी सिल्वरचा. ओके, जवळजवळ 3,000 रुपयाची निगेटिव्ह मुवमेंट आपल्याला सिल्वरमध्ये बघायला भेटली. आणि इथून जर बघितलं जवळजवळ 7,000 रुपयाचे सिल्वर आपल्याला डाऊन येताना दिसले. कोणत्या ह्या पॉईंट पासून 2,42,000 पासून सिल्वर परत एकदा
2,35,000 पर्यंत आले. सो हा निगेटिव्ह ट्रेंड इथं एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. इथं कसं रिॲक्ट करतं सिल्वर ते फार महत्वाचं आहे. कोणत्या लेवलला 2,39,000च्या लेवलला कसं रिॲक्ट करतं. इथून डाऊनफॉल फेकला तर 2,20,000पर्यंत सिल्वर येऊ शकते. ओके. त्यानंतर जर सर्वात महत्वाचं बघितलं आपलं सर्वात महत्वाचं XCView USD जर बघितलं आपलं कालचा विषय झाला होता की इथं निगेटिव्ह साईन आहे तर इथून खाली येऊ शकतं. तर इथून मला डाऊन ट्रेंड दिसतोय डायरेक्ट असं का म्हणतोय मी बिकॉज मार्केटमध्ये स्ट्रेन नाही बाईंगची. याच्यामध्ये मला बाईंग दिसत नाही. तर पहिला सपोर्ट बघितला तर 4,100 रुपयाचा सपोर्ट दिसून तिथूनच मुवमेंट येऊ शकते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.